आषाढी एकादशी निमित्त शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रसाद भोजनालयामध्ये साई भक्तांसाठी 71 क्विंटल साबुदाणा, 45 क्विंटल शेंगदाणे, 3600 किलो बटाटे आणि 1020 किलो तूप यापासून तयार केलेली रुचकर स्वादिष्ट अशी साबुदाणा खिचडी आणि जोडीला झिरकं तयार करण्यात आलं होतं। या साबुदाणा खिचडी प्रसादाचा लाभ 55,000 साई भक्तांनी घेतला, तर 29,200 भाविकांनी अन्न पाकिटे घेतली। पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सकाळी 10 पासून गर्दी केली होती। रात्री 10 वाजेपर्यंत हे भोजनालय सुरू होतं, तर रात्री 10 वाजेपर्यंत या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला। साईबाबा संस्थांकडून शिर्डी येथे येत असलेल्या साई भक्त भाविकांना मुख्य भोजनालय व्यतिरिक्त इतर 3 ठिकाणी देखील प्रसाद भोजन सुविधा उपलब्ध आहे। प्रसाद भोजनालयामध्ये यापूर्वी शिर्डी येथील भेटीमध्ये भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील प्रसाद भोजनाचा लाभ घेऊन साईबाबा संस्थांच्या भोजनालयाच्या कामाचा गौरव केला होता। भारतातील कोणत्याही राज्यातील साई भक्त असो, त्यांच्या पसंतीला हे भोजनालय कसोटीला उतरले आहे। साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे। ही सेवा देण्यासाठी हजारो कामगार दिवसभर योगदान देत असतात। उत्तर महाराष्ट्र लाईव्ह साठी किशोर पाटणी, शिर्डी।